अत्याचार होतो माय हिच्यावर. तिची सासू चांगली नाहीये, नवरा बी चांगला नाहीये माय. माय मला लय भूक लागली, मला काहीतरी वाढवून दे. मग मला कसं तरी लागलं भूक लागली. बाई जरसं टीव्ही पाहा तर याचं पोटात दुखतंय. हा जरसं टीव्ही पाहू लागली का तुला भूक? हा लागली भूक? गल्ल्या बोळ्यातून सगळीकडून फिरून आला, आता लागली तुला भूक? म्हणलं माझ्या जरसं टीव्ही पाहा, त्याच्यामध्ये बी याची चालू होऊन जाते. भूक लागली बस तिथं, देते वाढून तुला. म्हणलं जरसं टीव्ही पाहा माय माड्याचा यांचा चालू राहतो. जरसं टीव्ही पाहा याच चालू होऊन जातंय. खूप पादतोय. दुसऱ्याचं याचं त्याचं नाव घेत राहतोय. अरे काय वारं सुटलं रे, गरम थंड वारं सुटलं. ते पडदा सरकोर बाजूला टीव्हीत घुसून बसती. वारं काय बाजूला, गरम वारं येऊ राहिलं इकडं तिकडं. का हो लेकराचे निप्पल चुसत्या, ते झाकण तरी लावून देऊ का तुम्हाला मी? पिछवाड्यामध्ये तुमच्या नुसतं खायचं झोपायचं, नुसतं हे करायचं, नुसतं हे म्हाताऱ्यांना बिल्ले कचरा आणला मा. जरसं टीव्ही पाहा म्हणलं लेकरू म्हणताय मला भूक लागली. नुसतं काही काम नाही, चादराला नुसतं पाहिजे, खायचं, पलंगावर झोपायचं आणि नुसतं ते मोबाईल मध्ये ढोंगात काड्या करत बसायचं. त्याच्या दुसरं काही येत नाही. चादराला नुसतं लेकरू पाहावं असं आणि हे चादर म्हातारं पाहावं असं. लय वैताग आला माय. हे बिचारा वनवास करू राहिला तिच्यावरती, घडी तिच्या बायकोवरती. सोन्यासारखी बायको त्याची. अरे जरसक नुसतं त्याच्यामध्ये तू एवढं हे करू लागली. पाद्यामध्ये किती आनंद आहे माहिती का? जसं ते सुकून तुला माहितच नाही, तसं काय तू पाहतच नाही. अरे पाहत्यावर कोणी इतकं बोलत असतं का? विचार करा, जर मी झोपी खाल्ला असतो तर. डांगऱ्या म्हाताऱ्या आगला का चड्डीत? पाय रे तो बाप चड्डी मध्ये आगला रे. अरे याला बंपर रे, कुठं नेऊन तरी टाका रे डांगऱ्या चाद्याला म्हाताऱ्या.